नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्र, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्र, राज्यातील दिव्यांग बांधवांना आपण एक विनंती केली होती की तुम्हाला एखाद्या योजनेविषयी माहिती जर हवी असेल तर नक्कीच ती माझ्यापर्यंत पोहोचवा. नक्कीच त्या योजनेविषयी तुम्हाला व्हिडिओच्या स्वरूपामध्ये माहिती दिली जाणार. आणि आजचा दुसरा दिवस आहे आणि आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये आपल्या सबस्क्रायबर सदस्यांच्या माध्यमातून प्रश्न होता की सर, मी एक दिव्यांग शेतकरी आहे आणि पोखरा ही एक योजना आहे, त्या पोखरा शेतकरी योजनेच्या माध्यमातून मी अर्ज केला होता आणि त्या ठिकाणी अर्ज करत असताना मी स्पेसिफिक असा दिव्यांग शेतकरी म्हणून उल्लेख केला होता, तरीसुद्धा मला त्या योजनेचा लाभ मिळाला नाही. इतर लोकांना त्या योजनेचा लाभ दिला जातोय पण मला दिला जात नाही. मग मी काय केलं पाहिजे याविषयी माहिती सांगा. किंवा त्याचबरोबर जर समजा तुम्ही दिव्यांग शेतकरी असाल, समजा दिव्यांग पण आहात आणि तुमच्याकडे जर शेती असेल आणि त्या शेती रिलेटेड तुम्हाला एखाद्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला दिव्यांग म्हणून काही वेगळा बेनिफिट आहे का, लाभ आहे का, प्राधान्य आहे का, याविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगतो. लक्षात ठेवा, जर तुम्ही दिव्यांग आहात आणि तुम्ही शेतकरी सुद्धा आहात तर तुम्हाला शेतकऱ्यां रिलेटेड कोणत्याही योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला पहिल्या प्राधान्याने तुम्हाला त्या योजनेचा लाभ दिला जातो. 40 किंवा 40पेक्षा जास्त टक्केवारी असलेल्या दिव्यांग शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून विशेष सवलत दिली जाते. 100% अनुदानावरती तुम्हाला वेगवेगळ्या योजनांचा लाभ दिला जातो. कदाचित काही तालुक्यांमध्ये, काही जिल्ह्यांमध्ये 80% ते 100% या पर्सेंटेजमध्ये लाभ दिला जातो. परंतु शक्यतो आत्तापर्यंत मी घेतलेल्या माहितीप्रमाणे 100% अनुदानावरती तुम्हाला शेतकऱ्यां रिलेटेड ज्या काही योजना असतात त्याचा लाभ दिला जातो. आता पोखरा ही जी योजना आहे ती योजना तुमच्या शेतामध्ये जर शेततळं किंवा विहीर किंवा पाण्याची सिंचन व्यवस्था जर करायची असेल तर तुम्हाला पोखरा योजनेअंतर्गत लाभ दिला जातो. जर समजा तुम्ही त्या ठिकाणी महाडीबीटीच्या माध्यमातून किंवा पंचायत समितीच्या माध्यमातून ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने जर पोखरा योजनेसाठी अर्ज जर केला असेल आणि त्या ठिकाणी फॉर्म भरताना स्पेसिफिक असा दिव्यांग शेतकरी म्हणून उल्लेख जर केला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला वेटिंग लिस्टमध्ये ठेवण्याचा कोणत्याही प्रकारचं कारण नाही. पहिलं प्राधान्याने तुम्हाला त्या योजनेचा लाभ दिला जातो आणि हे 100% खरं आहे, लक्षात ठेवा. आता आपल्या सबस्क्रायबर सदस्यांनी प्रश्न होता का सर, मला मात्र या योजनेचा लाभ दिला जात नाही. तर या ठिकाणी स्पष्टपणे तुम्हाला सांगतोय, कोणत्याही योजनेचा तुम्हाला लाभ जर घ्यायचा असेल आणि एक मला सबस्क्रायबर सदस्यांनी असं सांगितलं सर, मी कर्जासाठी खूप वर्षानुवर्ष अर्ज केला होता पण मला काय इकडे जा तिकडे जा अशी माहिती दिली जाते, मी काय केलं पाहिजे. एक लक्षात ठेवा, तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती माहितीचा अधिकार हा एक महत्त्वाचा टॉपिक मी तुम्हाला शिकवलेला आहे, कशा पद्धतीने लिहिलं गेलं पाहिजे. तुम्हाला एखाद्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि ते जर ती योजना ज्या संबंधित विभागाकडे असेल, ज्या अधिकाऱ्याकडे असेल तर त्याला एक विनंती करा की बाबा मी दिव्यांग आहे, मला या योजनेचा लाभ मिळून द्या. जर तो समजा टाळाटाळ करत असेल तर त्या अधिकाऱ्याच्या विरोधात, बघा मी काय म्हणतोय, त्या अधिकाऱ्याच्या विरोधात माहितीचा अधिकार टाकायचा. म्हणजे आता सरकारी कर्मचाऱ्याविरोधात आपण माहितीचा अधिकार टाकू शकत नाही पण त्याच्या कामकाजाबद्दल आपण माहितीचा अधिकार टाकू शकतो. समजा आता 2024-25 साठी जर पोखरा योजनेअंतर्गत लाभ दिला गेलेला आहे शेतकऱ्यांसाठी, तर मग किती दिव्यांग व्यक्तींना तुम्ही लाभ दिलाय, निराधार लोकांना किती लाभ दिलाय, विधवा महिलांना किती लाभ दिला, या संदर्भात तुम्ही माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवा. जोपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी त्या लोकांना तुमची ताकद दाखवत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ दिला जाणार नाही. ते तुम्हाला इकडे जा तिकडे जा असंच सांगतील. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून जेवढ्याही योजना सुरू केलेल्या आहेत त्या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल, जर तुम्ही तर दिव्यांग असाल तर तुम्हाला 100% अनुदानावरती पहिलं प्राधान्याने कमी कागदपत्रांच्या सह तुम्हाला ते अनुदान दिलं जातं किंवा ते योजनेचा लाभ दिला जातो. त्यामुळे तुम्ही त्यांच्या उत्तराकडे लक्ष देऊ नका, तुम्ही डायरेक्ट त्यांच्यावरती ॲक्शनमध्ये जाऊन काम करायचं. काय तर माहितीचा अधिकार टाका, लेखी अर्ज करा, तुम्ही मला का दिलेलं नाही. आता त्या सबस्क्रायबर सदस्यांनी मला तो पत्र पण पाठवला होता, लेटर, की अशा पद्धतीने मी अर्ज केलाय. आता तो अर्ज आहे हा पंचायत समितीला जाणार आणि पंचायत समितीच्या माध्यमातून तुम्हाला त्याचं उत्तर देणार. जर समजा प्रॉपर तुम्हाला माहिती जर मिळाली नाही तर व्हिडिओच्या नावाने आत्तापर्यंत तुम्ही शेतकऱ्यांना कशाच्या बेसवरती कोणकोणत्या कागदपत्रांसह लाभ दिलेला आहे, त्यांची उत्पन्नाची मर्यादा कशी आहे, त्याची बॅकग्राऊंडला त्यांची आर्थिक स्थिती कशी आहे, याच्या बेसवरती तुम्ही ज्या योजनेचा लाभ दिलाय त्याचा आढावा घ्यायचा किंवा त्याची माहिती मागवायची. या जर तुम्ही सगळ्या जर गोष्टी केल्या तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी योजनेचा लाभ दिला जातो. मी नेहमी सांगत असतो की तुम्हाला त्या अधिकाऱ्यांना, त्या प्रशासनाला, त्या विभागांना हलवावं लागणार आहे. तुम्ही शांत बसून हो सर, नाही सर, ठीक आहे सर असं बोलून चालणार नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे दिव्यांग बांधवांना विशेष अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे
प्रत्येक डिपार्टमेंटला दिव्यांगांसाठी वेगळं आरक्षण आहे. योजनांचा असो, लाभाचा असो, अनुदानाचा असो, कर्जाचा असो. फक्त तुम्हाला मात्र त्या ठिकाणी उडवाउडीची उत्तर देतात, कारण तुम्हाला त्या योजनेविषयी प्रॉपर माहिती नसेल हा एक विषय, आणि त्या ठिकाणी तुम्ही बोलत नाही. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना एक महत्त्वाची सूचना देतोय, विनंती करतोय की तुम्हाला एखाद्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी विनंतीपूर्वक अर्ज करा. जर प्रॉपर गायडन्स आणि माहिती जर मिळाली नाही तर डायरेक्ट त्या प्रशासनावर किंवा त्या विभागावरती माहितीचा अधिकार टाका. माहितीचा अधिकार टाकल्यानंतर त्यांना सर्व काही माहिती द्यावी लागते. मग एवढं डोकेदुखी करण्यापेक्षा ती लोक तुम्हाला त्या योजनेचा लाभ देऊन टाकतात. ही वस्तुस्थिती आहे. आपण काही ते ओरबडत नाही, पण आपल्या हक्काचे आहेत ते देण्यासाठी ते टाळटाळ करतात, म्हणून आपण हे शस्त्र उभारतोय. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून जर समजा तुम्ही दिव्यांग शेतकरी असाल तर प्रत्येक योजना ही तुमच्यासाठी आहे, प्राधान्याने आहे, त्याचा लाभ तुम्ही घेतला पाहिजे. जर मिळत नसेल, जर टाळटाळ होत असेल तर काय केलं पाहिजे याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. सदर व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.